हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी सोयाबीन राईस बनवते. तुम्ही मला नेहमी तुम्ही सोयाबीन राईस टाकून देता, पण नाही, मी आज ना नेहमी असाच टाकते. मी आज मॅग्नेट करून सोयाबीन ठेवणार आहे. हे बघा, असे मी कोमट पाण्यात 10 मिनिटं असे भिजत ठेवलेले आणि स्वच्छ धुवून असे हे घेतले, एकदम सॉफ्ट झाले. आता ह्याला चांगले धुवून आणले. त्याचं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. थोडं त्याला मॅग्नेट करायचंय. नेहमी पिळून कसं मी अशी पिळते आणि टाकते, तर म्हटलं असं वेगळी पद्धत करूया म्हणून तुमच्याजवळ शेअर केली. नाही तर काय, सोयाबीनचा राईसचा मी व्हिडिओ पहिला पण टाकलेला आहे. तर या बाउलमध्ये हे सोयाबीन असे सॉफ्ट झालेले असे काढलेले आहेत. त्याचे एक्स्ट्राचं पाणी थोडा पण याच्यामध्ये नाही आहे. तर आपल्याला इथे लाल तिखट, थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद, थोडंसं याला लागेल एवढंच मीठ, कारण की आपल्याला राईसमध्ये पण मीठ टाकायचं आहे. चांगलं हलवून घ्यायचं. इथे मी ना अगदी 2 स्पून एकदम छोटेसे दही घेतले, फ्रेश दही. ते आता मी ह्याच्यामध्ये मॅग्नेटला टाकणार आहे. जास्त पण नाही, 2 स्पून घेतले. आपल्याला हे ह्याच्याबरोबर असं मॅग्नेट करून घ्यायचं आहे आणि हे असंच आपल्याला 10 मिनिटं असं ठेवून द्यायचं आहे. तर आपण राईसची तयारी करूया. हे असं 10 मिनिटं याला होईपर्यंत, याला मीठ मसाला दही लागेपर्यंत आपल्याला असं बाजूला ठेवायचं आहे. हे बघा, असं मॅग्नेट करून मी छानपैकी घेतले. तर त्याला सगळं हे मसाले लागतील किंवा दही लागेल. हे मी बाजूला ठेवते. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतले, 1 वाटीचे. आणि काय बासमती वगैरे नाही, माझ्याकडे कोलम आहे, तोच मी वाडा कोलम असा वापरते आणि तो जुना आहे. तर मी हे धुवून घेते, तो मी हे करते. कुकरमध्ये करणार आहे. मी आता तांदूळ धुवून ठेवले, तोपर्यंत आता मी कुकर ठेवलंय. तोपर्यंत आपलं 10 मिनिटं तोपर्यंत होतात आहेत. आपलं हे मॅग्नेट होतंय. आता साधा सोपा राईस आहे, पण थोडं सोयाबीनला आपल्याला मॅग्नेट केलेलं ते दाखवायचं म्हटलं मला. तर काय, मी हा पण मी पहिला व्हिडिओ केलेला आहे. साधा सोपा, पण डाळ भात खायला कंटाळा आला की आता हा साधा सोपा राईस बनवून घ्यायचा. तेल तापलं की आपल्याला जिरं घालायचं. अजून तापलेलं नाही. तेल टाकलंय, मी जिरं घालते. जिरं तळतळलं की मी कढीपत्ता टाकते थोडासा. थोडासा हिंग. आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. चांगला कांदा परतून घ्यायचा. आपला मसाले भात म्हणजे साधा सोपाच आहे, पण आपण थोडा सोयाबीनला हे केलं ना, मॅरिनेट केलं ना, की त्याला चव अजून थोडी वेगळी येते. कारण का तो असा नुसता खाताना पचपचीत वाटतो, म्हणून आपल्याला थोडं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. थोडं हे कांदा लाल होऊ दे. कांदा लाल झाला की थोडंसं आलं लसूण पेस्ट, तर चांगला याला लाल व्हायला द्यायचं कांद्याला. कांदा आपला बऱ्यापैकी असं हे झालेला आहे, लाल झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते. टोमॅटो नरम झाला पाहिजे असं काय नाही, शिजताना कुकरला तो नरमच होते. थोडी आपल्याला ग्रेव्ही एवढी बनवायची आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते, वरून पण टाकणार आहे. त्याला हळद लावलेलीच आहे आपण, पण थोडीशी टाकते हळद. मस्त असा मी तुम्हाला थोडं जवळून दाखवते. आणि आता हा मसाला मी ना
हा कांदा लसूण मसाला टाकणार आहे मी बनवलेला घरी. असा आपला साधा मालवणी मसाला टाकायच्याऐवजी मी हा टाकणार आहे. तर अशी खूप छान चव येते. मी एकच चमच टाकते, जरा तिखट आहे, याला कलर पण छान येतो. तर आपल्याला हे मॅरिनेट केलेला सोयाबीन टाकायचं आहे. याच्यात चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये चांगलं परतायचं आहे, म्हणजे त्याला अजून मसाले लागेल. कारण काय सोयाबीन असा नुसता असा त्याला चव नसते एवढी, म्हणून त्याला मसाले व्यवस्थित पाहिजे. असं मस्त असं मी त्याला परतून घेतलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकायचे. मला थोडासा मसाला कमी वाटतोय, मी अजून थोडा टाकला. तर मी हा धुतलेला तांदूळ टाकते. तांदूळ आपल्या तेलामध्ये परतला की छान वाटतो आणि सुटसुटीत होतो. मस्त असा परतून घ्यायचा. मोठा फुल गॅस करून मी परतलेला. त्यामध्ये ना हा बिर्याणी मसाल्याचा पाऊच आहे. मी खडा मसाला कोणताच घातलेला नाही, तर मी 1 चमच याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकते. चमच असा बिर्याणी मसाला बस. मस्त असा तांदूळ चांगला मॅरिनेट झालेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर आता मी कसं मोजून घेते बघा. आपल्याला जेवढं जरा घट ते सैल पाहिजे तर सैल, नाही तर एकदम पाहिजे सुटसुटीत पाहिजे तर कमी टाकायचं पाणी. मी या वाटीने 2 वाटी तांदूळ 1 वाटी तांदूळ घेतलेले. इथे 2 वाटी पाणी घातले, पण थोडंसं अजून मी घालणार आहे, कारण काय मला एकदम सुटसुटीत नको आहे, थोडंसं असं नरम पाहिजे. पण थोडंसं अजून मी पाणी घालते, कारण काय मग तो असा एकदम खळखळीत होते, आपल्याला घास लागतो, मग थोडंसं असं मी नरम करणार आहे. वरून आपल्याला मीठ टाकायचं, बस मीठ आणि कोथिंबीर. मीठ मी थोडंसं ह्याला पण लावलेलं सोयाबीनला, त्याप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे. वरून सारी कोथिंबीर. त्याला चांगली उकळी यायला द्यायची. 1 उकळी आली की आपल्याला त्याचं झाकण लावायचं. चांगली त्याला उकळी काढते. उकळी काढली की आपल्याला ओव्हर ओतून फुल गॅस असेल ना तरी असं ओतून जात नाही, म्हणून 1 उकळी काढल्यानंतर झाकण लावायचं. नाही तर त्याला 1 उकळी काढते. हे बघा, ह्याला आता चांगली उकळी आलेली आहे. आपल्याला आता ह्याचं झाकण लावायचं आहे. झाकण लावायच्या आधी ना मी 1 चमच तूप टाकते, असं म्हणजे भात असा एकदम चिकट पण होत नाही आणि चांगला स्वाद वाटतो. मी फोडणीला न घालता वरून टाकलाय. 5 चमच याच्यात बुडवून म्हणजे चांगलं येऊन जाईल. वरून घालायचं म्हणजे छान स्वाद होतो, चांगलं हे होतं. आणि मी याला झाकण लावते आणि पटापट 3 शिट्या काढून घेते. उकळी आणली ना की आपल्याला असं ओतून जात नाही, म्हणून आपल्याला उकळी आणायची. रबर आहे. तर 3 शिट्या काढून घेते, नंतर दाखवते. हे बघा, आपण आता ना कुकर उघडून बघूया. असं मस्त वेगळं बघा, हवा पण गेलेली होती थोडीशी. हे बघा, असा मस्त असा सोयाबीन राईस आपला झालेला आहे. बघा, असा एकदम पण हे नाही आहे. हे बघा, असं मस्त असं झालेलं आहे सोयाबीन. तर हा गरम गरम खाण्यात आणि कोशिंबीर अशी मस्त मजा येते.
त्याच्याबरोबर कोशिंबीर करायची आणि राईस बनवायचा. मी कोशिंबीरची पण एक व्हिडिओ काढेन. काकडी, कांदा आणि कोबी याची कोशिंबीर बनवलेली आहे अशी, आणि राईस. मस्त लागतं. साधं आणि सोपं जेवण आहे. चला, माझं कसं वाटलं राईस मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बाय बाय. बाय गो.